नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम येणाऱ्या खरीप हंगामाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। खरीप हंगाम हा जवळच आला आहे, त्यामुळं आपल्याला पिकाच्या वाणांची निवड करणं हे सुद्धा आपल्याला पहिलं प्राधान्य तिथे आलं आहे। आपण आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वात महत्त्वाच्या व सर्वाधिक क्षेत्र असलेल्या पिकांबद्दल आज चर्चा करणार आहोत, ते म्हणजे सोयाबीन। तसं जर पाहिलं तर भारतामध्ये सोयाबीनची सुरुवात मध्य प्रदेशपासून झाली व सोयाबीन सतत पीक घेतल्यामुळं मध्य प्रदेशमध्ये चारकोल रॉट, फायटोप्थेरा यासारख्या अनेक रोगांनी सोयाबीनचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घटवलं। हे रोग महाराष्ट्रात सुद्धा येतील याचा अंदाज होताच। 2024मध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि अमरावतीच्या काही भागामध्ये बऱ्याच सोयाबीनला परिपक्वता अवस्थेमध्ये पॅचेस पिवळे पडले, त्याचा दाना भरला नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं येलो मोझॅक आला, पण तो येलो मोझॅक नाही, जमिनीतून पसरणारा चारकोल रॉट आणि फायटोप्थेरा हे रोग या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनवर आले। त्यामध्ये नोटिफाईड व्हरायट्या म्हणजे 335, 9305, 612 ह्या सर्वाधिक बळी पडल्या। पण त्यावर्षी 2024मध्ये पांढऱ्या फुलाचं 1135 किंवा इतर कोणत्याही कंपनीच्या माध्यमातून जे पांढऱ्या फुलाचं वाण होतं ते 2024मध्ये चांगलं पिकलं। त्यामुळं 2025मध्ये नैसर्गिकच त्या वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पांढऱ्या फुलाच्या वाणाला पहिली पसंती दिली। मात्र 2025मध्ये हे पांढऱ्या फुलाचे वाणंसुद्धा त्या रोगाला बळी पडले, कारण 1135 हे वाण जे आहे किंवा पांढऱ्या फुलात जे वाण आहे ते 1 वर्ष फक्त या रोगाला प्रतिकारक राहतं, नंतर बळी पडतं। आणि त्या वर्षी म्हणजे 2025च्या म्हणजे गेल्या हंगामात तिथं फक्त बुस्टर, हुतुतू आणि खोखो हे या रोगाला सहनशील वाणं जे आहेत हेच पिकले। आपण जर वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अमरावतीतल्या कुठल्याही शेतकऱ्याला विचारलं की आपल्या जिल्ह्यात कोणतं वाण पिकलं तर ते सांगतील की मागच्या वर्षी बुस्टर, हुतुतू आणि खोखो सर्वाधिक चांगलं पिकलं आहे। मंडळी, आता जशी 24ची परिस्थिती होती तशी परिस्थिती 25मध्ये मी या जिल्ह्यांना जास्त अवगत करू इच्छितो की बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये गेल्या हंगामात म्हणजे 25मध्ये इतर वाणांवर मोठ्या प्रमाणात चारकोल रॉट आला, काढणीच्या अवस्थेत ते पिवळे पडले, पण पांढऱ्या फुलाचे वाणं हे पिवळे पडले नाही, त्याच्यावर रोग आला नाही। मात्र जसं पूर्व विदर्भात वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अमरावतीमध्ये एका वर्षातच पांढऱ्या फुलाचं वाण बळी पडलं, तसं या जिल्ह्यांमध्ये सुद्धा यावर्षी होऊ शकतं। मात्र बुस्टर, हुतुतू आणि खोखो हे 2 वाणं जे आहेत हे यांना तारू शकतात। जसं वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अमरावती जिल्ह्यात यावर्षी सगळीकडे हुतुतू आणि खोखोचीच लागवड होणार, कारण हे दोन्ही वाणं या रोगाला बळी पडत नाही, तशी मी यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली आणि नांदेडच्या शेतकऱ्यांना सुद्धा विनंती करेल की पांढऱ्या फुलाच्या वाणावर चारकोल रॉट, फायटोप्थेरा हे रोग यावर्षी येऊ शकतात, मात्र हुतुतू आणि खोखोवर हे रोग येत नाही। त्यामुळे या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा हुतुतू, खोखोचीच लागवड करावी असं मी एक आव्हान करेल, विनंती करेल। तिसरा भाग आपला येतो सोयाबीन उत्पादक भागामध्ये जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्र, खानदेश या जिल्ह्यांमध्ये मात्र चारकोल रॉटचा अजूनही प्रादुर्भाव कुठे जाणवला नाही। त्यामुळं या जिल्ह्यांमध्ये आपण कुठल्याही सोयाबीनचं निवड करू शकता। आपल्या भागात जे वाण चांगलं राहिलं, जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये फुलेचे वाणं KDS 726 असेल, KDS 753 आहे, KDS 992 आहे, हे वाणं चांगलं उत्पादन देतात। बुस्टरचं या सगळ्या वाणांचं बियाणं उपलब्ध आहे, या भागात ते वाणं लावावेत। तुमचं लातूर, परभणी, जालना, बीड या भागामध्ये बुस्टर 612, बुस्टर 335, बुस्टरचं संशोधित वाण आश्रय, त्र्यंबक या वाणांचं खूप चांगलं उत्पादन येतं, इथे हे वाणंसुद्धा लावू शकतात। काही प्रमाणात आपण हुतुतू, खोखोसुद्धा या भागात लावू शकतो। मात्र मी 3 कॅटेगरी ज्या केल्या आहेत त्यामध्ये पहिली कॅटेगरी वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अमरावती यामध्ये हुतुतू, खोखोशिवाय कुठलंही वाण पिकेल याची खात्री नाही आणि मागच्या वर्षीसुद्धा तेच झालं। दुसरी कॅटेगरी जिथं पांढरे फुलं पिकले मागच्या वर्षी,
पण यावर्षी त्याची खात्री नाही असा यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली आणि नांदेड इथे सुद्धा शेतकऱ्यांनी हुतुतू खोखोलाच पहिलं प्राधान्य द्यावं. मात्र तिसरी कॅटेगरी जी आहे इथे तुमचं जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्र इथे मात्र आपल्याला अजून या रोगाचा प्रादुर्भाव न झाल्यामुळे आपले जे आवडीचे वाहनं आहेत, चांगल्या कंपनीचं बियाणं घ्या. यावर्षी चांगल्या बियाण्याचं तुटवडा राहू शकतो, त्यामुळं आपण चांगलं बियाणं लवकर खरेदी करावं अशी मी विनंती करतो. हुतुतू आणि खोखोचे वैशिष्ट्य जर सांगायचे झाले तर सगळ्यात पहिलं म्हणजे जमिनीतून पसरणारा जो चारकोल रॉट आणि फायटोथेरा हे रोग आहेत, जे सोयाबीन परिपक्व होण्याच्या आधीच पिवळं पाडतात, त्याचे दाणे भरत नाही, शेंगा पोचट राहतात आणि बऱ्याच ठिकाणी तर त्याची कापणीसुद्धा शेतकरी करत नाही, रोटावेटर शेतात घालतात. त्या रोगापासनं त्या रोगाला सहनशील वाहनं आहेत. हुतुतू खोखोवर हे रोग येत नाही. त्यामुळंच विदर्भ आणि लगतचा मराठवाड्यामध्ये हे वाहनं सर्वाधिक आवडीचे किंवा सर्वाधिक लोकप्रिय हे वाहनं आहेत. दुसरं वैशिष्ट्य, या वाहनाच्या शेंगा ज्या आहेत त्या केसाळ आहेत, त्यामुळं अळीचा प्रादुर्भाव हुतुतू आणि खोखोवर इतर वाहनांच्या तुलनेत अळीचा प्रादुर्भाव कमी येतो. तिसरं वैशिष्ट्य, या वाहनाचं हुतुतू या वाहनाचा दाना जाड आहे, वजनदार आहे, त्यामुळे उत्पादन क्षमतासुद्धा या दोन्ही वाहनांमध्ये अत्यंत चांगली आहे. चौथं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या जमिनीतसुद्धा हुतुतू हे वाहन खूप चांगलं पिकतं. खोखो मात्र चुनखडी किंवा पानबसन किंवा पांढऱ्याच्या जमिनीमध्ये आम्ही शिफारस करत नाही. इतर चांगल्या जमिनीमध्ये आपण खोखो हे वाण लावू शकता. हुतुतू मात्र सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये सुद्धा चांगलं उत्पादन देतं. या सगळ्या कारणांमुळं मी जे 3 कॅटेगरी केले आहेत त्या कॅटेगरीनुसार आपण वाणांची निवड करावी आणि बूस्टर हुतुतू आणि खोखो या वाणांचा तुटवडा राहू शकतो, याची खरेदी आपण लवकर करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा खरीप हंगामाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.